नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। दिल्लीतील विद्यार्थी लाठीचार्जचे सातपुड्यात तीव्र पडसाद। नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ मोलगी कडकडीत बंद। रवींद्र वळवी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क मोलगी। नमस्कार प्रेक्षक हो, देशभरात गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जचे तीव्र पडसाद आता सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातही उमटू लागले आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी शनिवारी दिनांक 25 रोजी मोलगी शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले। परिसरातील विविध सामाजिक, राजकीय आणि आदिवासी संघटनांनी दिलेल्या या बंदच्या हाकेला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपापली प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद ठेवली। नीट परीक्षा देऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य या पेपरफुटीमुळे धोक्यात आले आहे। अनेकांनी नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले। या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि जुलै 20 रोजी जंतर मंतरवर आंदोलक विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल व्हावेत अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली। या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मराज पटले यांना विविध संघटनांचे निवेदन सादर करण्यात आले। 23 तारखेच्या भारत बंदचा संदेश अतिदुर्गम भागात मोबाईल रेंज नसल्याने वेळेवर पोहोचू शकला नाही। मात्र अन्यायाविरोधात एकत्र येत 25 तारखेला सर्वानुमते बंद पाळण्यात आला अशी माहिती ॲडव्होकेट सरदार सिंग वसावे यांनी दिली। तर आदिवासी एकता परिषदेचे CK पाडवी यांनी सातपुड्यातील शेकडो विद्यार्थी शहरात जाऊन उपाशीपोटी अभ्यास करतात। त्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या अहंकारी सरकारला शेवटी विद्यार्थ्यांसमोर झुकावेच लागले असा घणाघात केला। मोलगी ही सातपुड्याच्या कुशीतील तब्बल 109 गावांचे केंद्र असलेली सर्वात मोठी बाजारपेठ आहे। दैनंदिन खरेदी, बँकिंग आणि शासकीय कामांसाठी येथे दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते व लाखो रुपयांची उलाढाल होते। मात्र विद्यार्थ्यांवरील अन्यायाविरोधात व्यापाऱ्यांनी स्वतःहून व्यवहार बंद ठेवल्याने या आक्रोशाची तीव्रता अधोरेखित झाली आहे। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।